दापोली तालुक्यातील कांगोई पेडणेकरवाडी येथील दीर्घकाळाचा पाणीटंचाईचा प्रश्न राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या विशेष पुढाकाराने सोलार पॉवर प्लांटच्या माध्यमातून सोडण्यात अखेर यश आले आहे। सार्वजनिक नळपाणी या योजनेसाठी 5 लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला असून हा प्रकल्प दापोली व मंडणगड तालुक्यातील पहिलाच सौर ऊर्जा आधारित पाणी पुरवठा प्रकल्प असून इतरही ग्रामीण भागासाठी एक प्रेरणादायी आदर्श ग्रामीण विकास मॉडेल ठरणार आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई, तालुका प्रमुख उन्मेश राजे, माजी सभापती कृषी समिती रेश्माताई झगडे, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी, अडखळगणाचे विभाग संघटक विनायक साळवी, त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल पेडणेकर यांच्यासह मौजे कांगोई पेडणेकरवाडी नवतरुण विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। चेतन राणे, संस्कृती क्रिएशन, दापोली। आज अनेक कामांची आम्ही भूमिपूजन करतो, उद्घाटन करतो। मला वाटतं अनिलजी आपण देखील अनेक वर्षापासून अनेक कामांची भूमिपूजन उद्घाटन केली असते, परंतु मी देखील आता गेली 6 वर्ष आमदार म्हणून आपण आमदार फंड खर्च करतो, पण तो सभा मंडपांवरती, तो रस्त्यांवरती, तो पाखाड्यांवरती किंवा जास्तीत जास्त विहिरीवरती, पण त्या पलीकडे नाविन्यपूर्ण काहीच होत नव्हतं। आणि मला वाटतं पहिल्यांदा आपल्या मंडळाच्या सर्व तरुण मंडळीमुळे, आपल्या सर्वांमुळे माझा आमदार फंड पहिल्यांदा कुठल्या एका अतिशय नाविन्यपूर्ण योजनेकरता वापरला गेला। आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण संपूर्ण कोकणासाठी एक चांगलं मॉडेल आपण इथे उभं केलंय। आपल्या सर्वांमुळे एक चांगला अतिशय प्रकल्प आपण इथे मॉडेल म्हणून आपण इथे तयार केलेला आहे। कारण शेवटी आता जलजीवन मिशन योजनेमध्ये प्रत्येक योजनेवरती तिथे सोलार पॅनल बसवा, जिथे जे पंप आहे ते सोलार पॅनलने चालवा, सोलार पंप बसवा, असं आदेश आता शासनाने दिलेला आहे। परंतु मला वाटतं आपल्यासारखे जर का प्रत्येक गावामध्ये आपण हे सोलार पंप जर का उभे केले तर मला वाटतं जसं आपलं वीज बिल मला वाटतं 100% म्हणता नाही, परंतु 90% आपलं वीज बिल इथे आता कमी होणार आहे। म्हणजे एका जे महिन्याला आपल्याला तिथे 2000 रुपये 3000 रुपये भरावे लागत होते ते करायचे 200 किंवा 300 रुपयावरती। म्हणून मला वाटतं अतिशय चांगला उपक्रम आपण इथे राबवला आहे। त्यासोबत आपण ज्या बंदराचं आपण इथे उद्घाटन आपण केलेलं आहे, आपण जिल्हा वार्षिक योजनेमधून, जिल्हा योजनेमधून आपण हा बंदर आपण मंजूर करून घेतला। आणि मला वाटतं आता समजा अनिलजी सांगत की 15 मीटर मंजूर होता, आपण 30 मीटर आपण काम केलेलं आहे। जवळपास 20 ते 22 लाख रुपयाचा निधी आपण त्या बंदराकरता आपण मंजूर करून घेतला। म्हणजे बंदराने आपण पाणी अडवलं, पाणी अडवल्यानंतर आपलं पूर्ण लिफ्टिंग आपण सोलारने करणार आहोत। मला वाटतं पेडणेकरवाडीच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या कमीत कमी 30 ते 35 वर्षाकरता आपण आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण संपवलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं असे प्रकल्प हे जास्तीत जास्त प्रमाणात हे राबवले गेले पाहिजे। अशी कामं ही जास्त प्रत्येक गावामध्ये अशी कामं झाली पाहिजे। म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो। नक्कीच अशाच सोलार पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात आम्हाला नळपाणी योजना कशी राबवता येईल त्याचा मी एक आराखडाच मी तयार करून घेणार आहे आपले उदाहरण समोर ठेवून। म्हणून मला वाटतं अतिशय चांगलं स्तुत्य उपक्रम आज आपण इथे राबवला। आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो।